मनोज जरांगे यांची तब्येत आणखी खालावलेली आहे। मनोज जरांगे यांना आता पोटदुखीचा त्रास होतोय। जरांगेंनी सलाईन लावलं होतं पण ते सलाईन काढून टाकलंय, त्यामुळे आता आंदोलन स्थळावरती मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळतेय। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रवी, जरांगेंची नेमकी भूमिका काय आहे, आंदोलन स्थळावर परिस्थिती काय आहे? प्रज्ञा, खरं तर ज्या दिवशीपासून म्हणजे 10 तारखेपासून जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची भूमिका ठाम आहे की अंमलबजावणी व्हायला पाहिजे। जी अधिसूचना सरकारने दिलेली आहे त्याचं कुठेतरी कायद्यात रूपांतर व्हायला पाहिजे आणि त्याला अनुसरून जे उपोषण होते आपण बघू शकत असाल की ज्या व्यासपीठावर मनोज जरांगे पहिले 3 उपोषण त्यांनी केलेले आहे, 2 उपोषण केलेले आहेत, आता हे इथलं तिसरं उपोषण आहे। प्रकृती ढासळत चाललेली, काल उपचार घेतले, थोडक्यात काल 2 सलाईन घेतले आणि त्याच्यामध्ये औषधाचे डोस देखील डॉक्टरांनी दिले। मात्र आज सकाळपासून देखील प्रकृती त्यांची प्रचंड अशक्त आहे। मगाशी पोटाला धरून ते विव्हळत असतानाचं दृश्य इथल्या आंदोलकांना पाहायला मिळालं आणि त्यामुळे कुठेतरी आता प्रकृतीची चिंता लागलेली ही सर्वात अगोदरची गोष्ट आहे। विभागीय आयुक्त आल्यानंतर किंवा त्याच्याही अगोदर सरकारी पातळीवरती कुठलेही चर्चेचे दारं उघडलेली दिसत नाही आहेत। सरकारची सबब हीच असणार आहे की 16 तारखेपर्यंत हरकती मागवायच्या आहेत। ही जी बघत असाल आपण तर मधल्या काळामध्ये काहीशी मंदावलेली गर्दी पुन्हा त्यांच्या तब्येतीची वार्ता जशी जशी कानावर पडली तशी ही सगळ्या आंदोलक या ठिकाणी आंदोलकांसोबत काय भूमिका आहेत त्यांच्या, काय भावना आहेत त्यांच्या सहभागी झाले। हो, माझ्याबरोबर काही आंदोलक आहेत। दादा, मला सांगा तुम्ही कुठून आलेला? मी परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुका चिंचटाकली या गावातून आलेलो आहे। काय बघताय तुम्ही? ही म्हणजे जरांगे पाटलाचं आंदोलन एवढं खरं तर एवढा संघर्ष होता आम्ही इतिहासात आधुनिक भारतात मी पहिल्यांदाच बघतोय। कारण मी यूपीएसचा विद्यार्थी आहे। आरक्षणाची खरी गरज विद्यार्थ्याला किती असती ही मला तातडीनं माहीत आहे आणि रिझर्वेशन कोणत्याही समाजाला रिझर्वेशन द्यायचं आहे तर काही 2-3 अटी असतात ती की बाबा तुम्हाला मागासिद्ध व्हावं लागतंय। तर गायकवाड कमिशननं आम्हाला मागासिद्ध केलेलं होतं पण सरकार ते म्हणते की तुम्ही सिद्ध झालेला नाहीये। त्यानंतर सरकारनं ओबीसीचा सर्व्हे केला, त्या सर्व्हेमध्ये आम्हाला काही रिप्लाय मिळालेला नाही। दुसरी गोष्ट, किती दिवस आमचा संघर्ष एवढा किती दिवस इतपत राहणार? आज राज्यसभेची उमेदवारी द्यायला यांना वेळ आहे, त्यानंतर लोकसभेचं इलेक्शन घ्यायला यांना वेळ आहे, पण एक संघर्ष एवढा एका समाजासाठी 7 कोटी मेजॉरिटी समाजासाठी लोकसंख्या असलेल्या समाजासाठी लढतोय, त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणल्यावर याच्यानंतर येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही यांच्याकडे लक्ष देणार नाहीत। मी विद्यार्थ्याच्या माध्यमातून सरकारला हे थेट इशारा देतो। तू कुठून आलेला? त्यांच्या तब्येतीची तू पण विचार? जानेफळ पंडित, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना इथून आलेलो आहे। दादाचे 5 दिवस झाले, आजचा 6वा दिवस आहे दादा उपोषणाला बसलेले। परंतु या सरकारनं जे दादाला सांगितलं होतं ते अल्टिमेटम दिलेले होते 15 तारखेला आपण विधानसभेचे काहीतरी घेणार होतो, ती मीटिंग त्यांनी लावलेली नाही आणि आज जशी जशी दादाची तब्येत खालावत चालली तसं तसं हे सरकार वेळ काढूपणा करतंय की असं मला वाटतं। कारण या सरकारला जर दादाच्या तब्येतीशी काही जर घेणं देणं असतं किंवा या समाजासाठी काही जर देणं घेणं असतं तर आज कोणी ना कोणी इथे आलं असतं। आपल्या मीडियाच्याच माध्यमातून आम्हाला कळालं की कोणी शिष्टमंडळ इथं येणार होतं, पण हे शिष्टमंडळ आणि सरकार हे पहिलं आंधळ्याचं, बहिऱ्याचं, मुक्याचं आणि लंगड्याचं सरकार आहे। भावना अतिशय तीव्र आहेत कारण का मनोज जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, ते कोणतेही उपचार घ्यायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे त्यांच्या संपूर्ण या प्रवासाकडे बघता आंदोलकांच्या भावना अतिशय तीव्र आपल्याला दिसतायत। रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि साधलेल्या संवादासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।